मुंबई अहमदाबाद राजमार्ग की दुर्दशा के लिए सरकार जिम्मेदार, विधायक विलास तरे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग की बदहाली अब एक गंभीर सवाल बन गई है। वसई में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में विधायक विलास तरे ने सरकार पर सीधा निशाना साधा। राजमार्ग पर बने गड्ढे, ट्रैफिक जाम और लगातार हो रहे हादसों के लिए उन्होंने सरकार को पूरी तरह जिम्मेदार ठहराया। रोजमर्रा की यात्रा में नागरिकों को हो रही परेशानी और कठिनाइयों पर तरे ने जोरदार हमला बोला। राजमार्ग की हालत, नागरिकों की स्थिति और विधायक तरे का विस्तृत बयान जानने के लिए देखें यह वीडियो। कालची घटना ही खूप दुर्दैवी होती आणि या संदर्भातला आपल्याला परत मी सांगतो का राष्ट्रीय महामार्ग 48 ह्या मार्गावर काल जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या दुर्घटना आहेत। जवळजवळ ह्या हायवे प्रशासनाचं म्हणजे एकदम निकृष्टतेचं काम तर आहेच, पण त्याचबरोबर डिले झालेलं काम आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला किती पाठीचे घालताय त्या हायवे प्रशासन ह्याच्यावर मी अनेक आंदोलनंसुद्धा केलेले आहेत आणि जवळजवळ साहेब 200 मृत्युमुखी इथे झालेले आहेत हायवेवर। तलासरीपासून या महाराष्ट्रामध्येच तलासरीपासून तर दैसरच्या हद्दीपर्यंत मुंबईच्या हद्दीपर्यंत 200 पर्यंत मृत्युमुखी रस्त्यात झालेले आहेत। आपल्याला हा एक दिसला आहे, असेच अनेक मृत्युमुखी ते आपल्याला समजले नाहीत। म्हणून अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर सर्वप्रथम काम झालं पाहिजे। एक ना NHAIचे जेवढे अथॉरिटी अधिकारी जे आहेत हे इकडे दुर्लक्ष करतात। खड्डा पडल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीने सांगितलं का हा खड्डा तात्काळ रिपेअर करण्यात किंवा बुंदण्यात यावा, इथे ॲक्सिडेंट होऊन मृत्युमुखी लोक पडत आहेत। तो खड्डा बुंजवण्यासाठी ना 7-7 दिवस लागतात। छोटा खड्डा असतो, 4-5 घमेली टाकली तरी तो क्लीन होऊन जाईल, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आणि कॉन्ट्रॅक्टर एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। अशा लोकांवर प्रशासनाचे जे अधिकारी इथले आहेत ते आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, नाही तर भविष्यामध्ये अनेक अजून जास्त बळी जातील असं माझं ठाम मत आहे। सरकारकडे काय मागणी करणार आहे तुम्ही याबाबत? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का? हां, या बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहे, परंतु सदरचा विषय जो आहे तो नॅशनल हायवे आहे, अथॉरिटीचा आहे, कारण की हा केंद्र सरकारच्या निगडीत येणारा विषय आहे। गडकरी साहेबांना या संदर्भात अगोदर मी पत्र दिलेलं आहे का इथे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी लोक पडत आहेत, रस्तासुद्धा निकृष्ट दर्जाचा झाला आहे, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा याच्यावर जर आपण तात्काळ कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर केली नाही तर भविष्यामध्ये आमचे गरीब आदिवासी बांधव असतील, रस्त्याला येणारे जाणारे जनता जी असेल ती भविष्यामध्ये अजून मृत्युमुखी पडेल। ते तुम्ही का बघणार आहात? तर तात्काळ उपाययोजना आखा असं आम्ही तशा पद्धतीने त्यांना पत्र देऊन कळवलेलं आहे।